I welcome you to Nan Ray channel. As we all know that we will we are dealing with the world maps, but for the change we will see India's map in today's lecture. So, first of all, physical features of India. This is India ka map. Total area of India is 3.28 million square kilometer. That is, अगर आप इसे कन्वर्ट करते हो 3.8 मिलियन मीन्स 32 lakhs 80,000 स्क्वेअर किलोमीटर्स इतका एरिया इंडियाचा आहे. सो सम इंटरेस्टिंग फॅक्ट्स. 7th largest in the world. India by area 7th largest in the world. Then इसके आगे 2.4% of total land area in the world is occupied by India का area. So longitudinal extension आपण वर्ल्ड मॅप सिरीजमध्ये लॉन्जिट्युडनल अँड लॅटिट्युडनल एक्सटेन्शन इंडियाचं बघितलं होतं. तरी परत एकदा लॉन्जिट्युडनल एक्सटेन्शन फ्रॉम 68 डिग्री 7 मिनिट्स टू 97 डिग्री 75 मिनिट्स. लॉन्जिट्युडनल गुजरातपासनं अरुणाचलपर्यंत जवळजवळ 30 डिग्रीचा लॉन्जिट्युडनल एक्सटेन्शन आहे इंडियाचा. लॅटिट्युडनल एक्सटेन्शन 8 डिग्री टू 37. हाँ, पर ऑन एन ॲव्हरेज 30 डिग्रीच्या आसपास एक्सटेन्शन इंडियाचा आहे. सो please remember 7th largest country in the world by area, and second fact is 2.4% is occupied by the India in the world. Then we will go forward that north south extension. इंडिया का नॉर्थ साउथ एक्सटेंशन कितना है? तो 3,200 किलोमीटर. मतलब गुजरात से अरुणाचल एवढं अंतर किती? 3200 किलोमीटर. आणि वेस्ट टू ईस्ट एक्सटेन्शन दॅट सॉरी वेस्ट टू ईस्ट एक्सटेन्शन गुजरात टू अरुणाचल 2500 किलोमीटर. परत एकदा इथे बघूया. इट इज नॉट 300, इट इज 2500, दॅट इज 2500. अँड नॉर्थ टू साऊथ इज 3,200 किलोमीटर. याचा अर्थ इंडिया नॉर्थ साऊथली जास्त एक्सटेन्शन आहे, म्हणजे जास्त मोठा आहे ॲज कम्पेअर टू ईस्ट टू वेस्ट. ही फिगर इम्पॉर्टंट आहेत एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. नॉर्थ साऊथ एक्सटेन्शन 3,200 किलोमीटर फ्रॉम काश्मीर टू कन्याकुमारी, and west to east extension 2,500 किलोमीटर गुजरात टू अरुणाचल प्रदेश. नेबरिंग कंट्रीज बघूयात. नेबरिंग कंट्रीजमध्ये लँड नेबर्स आणि आयलँड नेबर्स, म्हणजे एक वॉटर डिवाइड आहे आणि एक लँड डिवाइड आहे. सो बघूयात लँड बाउंड्रीज. अफगाणिस्तान, भूतान, बांगलादेश, चायना, म्यानमार, नेपाळ, पाकिस्तान 7 आणि हे 2 असे 9 नेबर्स आहेत इंडियाला.
अफगाणिस्तान, भूतान, बांगलादेश, चायना, म्यानमार, नेपाळ, पाकिस्तान. अफगाणिस्तानची खूप थोडी बॉर्डर आहे, सगळ्यात छोटी बॉर्डर आहे. तिचं किलोमीटर्समध्ये बघूयात पुढच्या स्लाईडमध्ये. सो हा टेबल खूप फार इम्पॉर्टंट आहे, याचा सिक्वेन्स लावा असा क्वेश्चन कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये येत असतो. सो अफगाणिस्तानची सर्वात कमी बाँड्री आहे. सर्वात कमी बाँड्री कोणाची? तर अफगाणिस्तानची. बघा 106 किलोमीटर्स. लॉंगेस्ट बाँड्री कोणाची? बांगलादेश. बांगलादेशच्या तिन्ही साईडनी इंडिया आहे, त्याच्यामुळं कदाचित बांगलादेशची बाँड्री ही सर्वात जास्त आहे. लेंथ बांगलादेशच्या बाँड्रीची लेंथ ही सर्वात जास्त आहे. सो त्यानंतर सेकंड नंबर लागतो चायना. थर्ड नंबर पाकिस्तान. कन्फ्युजिंग फिगर फक्त 2 याच्या येतील कन्फ्युजिंग, ती म्हणजे म्यानमार की नेपाळ. खूप जवळजवळची फिगर आहे. सो नेपाळ जास्त, त्यानंतर म्यानमार. भूतान, ॲज भूतान इज अ स्मॉल कंट्री, सो ड्यू टू दैट बाउंड्री की लेंथ जो है वो कम होगी. सो सिक्वेन्स जर बघितला तर सर्वात फ्रॉम स्मॉलेस्ट टू लॉंगेस्ट जर बघितला तर अफगाणिस्तान, त्यानंतर भूतान, त्यानंतर म्यानमार, नेपाळ, पाकिस्तान, चायना आणि बांगलादेश. बांगलादेश सर्वात जास्त लार्जेस्ट बाँड्री विथ इंडिया. श्रीलंका आणि मालदीव्स हे बाय वॉटरमधली त्यांची बाँड्री, सो मेजरमेंट नाही आहेत त्यांचे. समोर बघूयात काय स्टँडर्ड मीडियम. जो आपण वर्ल्ड मॅप सिरीजमध्ये स्टँडर्ड मीडियम बघितला, हाऊ टू कॅल्क्युलेट टाईमसुद्धा बघितला. जर कोणी बघितला नसेल तर प्लीज गो अँड सी दॅट व्हिडिओ, जो खरंच सांगतो की हा लोकल टाईम, युनिव्हर्सल टाईम कसा ठरतो, ग्रीनविच मिरिडियम टाईम कसा आहे. सो इथे फक्त स्टँडर्ड मिरिडियम कुठून पास होते, कुठल्या स्टेटमधून जातो, इथं ते बघायचं. स्टँडर्ड मिरिडियमची 82 डिग्री 30 मिनिट्स ईस्ट, ॲज इंडिया इज इन अ ईस्टर्न हेमिस्फियर, सो ड्यू टू दॅट ईस्ट इज कम हिअर. लॉन्जिट्यूड कोणती आहे ती? 82 डिग्री. ॲज दिस इज 67 डिग्री, दिस इज 97 डिग्री. बीच में का 82 ऑन अन ॲव्हरेज जसं काढलं गेलं. हा 15, हा 15 ना. सो त्यामुळे कसं होईल, एकच टाईम झोन आणि त्या टाईम झोन पूर्ण कंट्रीला ॲडमिनिस्ट्रेशन करण्यासाठी सोपा असेल. सो एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू हा क्वेश्चन तयार होतो की प्राईम मेरिडियम कुठल्या स्टेटमधून जातो. फर्स्ट ऑफ ऑल उत्तर प्रदेश, अलाहाबाद महत्त्वाची सिटी आहे. नंतर मध्य प्रदेश, छत्तीसगड, उडीसा आणि आंध्र प्रदेश, असे 5 स्टेट आहेत. त्यामधून आपला 82 डिग्री 30 मिनिट्स ईस्ट पास होतो, जो आपला IST आहे, इंडियन स्टँडर्ड टाईम. लक्षात असलं, इंडियन स्टँडर्ड टाईम IST. परत एकदा आपण आलो ट्रॉपिक ऑफ कॅन्सर. ट्रॉपिक ऑफ कॅन्सर वर्ल्ड मॅप सिरीजमध्ये डिटेलमध्ये बघितले. सो ज्यांना बघितलं नाही, सो प्लीज गो देअर अँड सी. ट्रॉपिक ऑफ कॅन्सर म्हणजे 23 डिग्री अँड 23.5 डिग्री. इंडियामधून रफली कसा जातो तो आपण इथे बघूयात. कोणत्या स्टेटमधून जातो, आता हा क्वेश्चन फार जास्त येतो न्यूजमध्ये म्हणण्यापेक्षा. हा क्वेश्चन फ्रिक्वेंटली एक्झाममध्ये येत असतो, कुठल्या ना कुठल्या तरी एक्झाममध्ये येतच असतो. त्याचे विचारण्याचे
टाईप्स वेगळे आहेत, पण बेसिक क्वेश्चन लक्षात असू द्या की कुठल्या स्टेटमधून जातो. तर त्या स्टेट्स फ्रॉम गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, वेस्ट बेंगाल, त्रिपुरा आणि मिझोराम. जर डायनॉसॉर बघितलं, डायनॉसॉर हे पाय, ही पूर्ण त्याची मध्य बॉडी, हा त्याचा पाय, हा 2.5 किलो का पाय, ही त्याची शेपूट, वेस्ट बेंगाल, त्रिपुरा. त्याला असं बघायला गेलं तर ते लक्षात यायला सोपं आहे. सो गुजरात, राजस्थान, मॅपमध्ये थोडंसं लक्षात द्या. गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, वेस्ट बेंगाल, त्रिपुरा आणि मिझोराम. असे किती स्टेट? तर 8 स्टेट्स. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 स्टेट्स. फार जास्त इम्पॉर्टंट आहे. याच्यात काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स आहेत. महानदी कट करते ट्रॉपिक ऑफ कॅन्सरला टॉईस. हे फॅक्ट्स फार महत्त्वाचे की एकच नदी आहे की जी ट्रॉपिक ऑफ कॅन्सरला दोनदा कट करते. सो त्यानंतरची पुढची ट्रॉपिक ऑफ कॅन्सर, बिलो द ट्रॉपिक ऑफ कॅन्सर काय ट्रॉपिकल बेल्ट स्टार्ट. त्यामुळे काय होतं, जी हीट आहे सदर्न स्टेटमध्ये जास्त. का जास्त आहे याचं आपण वर्ल्ड मॅपमध्ये पण बघूयात आणि इंडियन मॅपमध्ये बघूया. कारण की त्यासाठी कारणीभूत आहे ते रेज हे डायरेक्टली परपेंडिक्युलर इक्वेटर रिजनला असं. सो जसं आपण ट्रॉपिक ऑफ कॅन्सरकडे किंवा सदर्न हेमिस्फिअरमध्ये ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉनकडे जातो, तसं रेज हे इन्क्लाइन होत जातात. त्यामुळे त्याचा एरिया हा वाढतो, पण कॉन्सन्ट्रेशन जे आहे रेज जर एरिया वाढला तर त्यामुळे त्याचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे हीटचं ते कमी व्हायला लागतं. आणि त्यामुळे इथेच बघू शकतो आपण, हे ट्रॉपिक ऑफ कॅन्सरच्या वरचे म्हणजे 23.5 डिग्री नंतरचे जे स्टेट्स आहेत, नंतरच्या ज्या लॅटिट्यूड्स आहेत, त्यामध्ये टेम्परेचर डिफरन्स किंवा टेम्परेचर हे कमी आहे. त्यानंतर बघूयात आपण की कसा डिफरन्स पडतो. जसं पोलार रिजनकडे जाताना टेम्परेचर हा कमी होत जातो, इक्वेटरला टेम्परेचर जास्त आहे. सो भारतामध्ये सुद्धा ते सेम होतं की इथे टेम्परेचर ॲज कम्पेअर टू नदर्न स्टेट जास्त असतं, कारण की ते सन रेजचा इथे इफेक्ट होतो. सो आपण ते डिटेलमध्ये फिजिकल फीचर्समध्ये आणखीन बघूयात. त्यानंतर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने काय प्रश्न येतात, तर ह्या टॉपिकवर की अरेंज सिटीज, ज्या इम्पॉर्टंट सिटीज आहेत त्यांचं ट्रॉपिक ऑफ कॅन्सरपासूनचं डिस्टन्स जास्त कोणाचं, कोणती सिटी ट्रॉपिक ऑफ कॅन्सरपासून दूर आहे. सो सिक्वेन्शियली अरेंज करा सिटीज ऑन द बेसिस ऑफ डिस्टन्स. सो स्टेट्स अबोव अँड बिलो द ट्रॉपिक ऑफ कॅन्सर, कुठले स्टेट्स खाली आहेत, कुठले स्टेट वर आहेत, हे सुद्धा क्वेश्चन विचारला जातो. स्टेट कॅपिटलचा सिक्वेन्स लावा, असाही क्वेश्चन सध्याच्या एक्झाममध्ये विचारला जातं. सो एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची, माही नदी ट्रॉपिक ऑफ कॅन्सरला टॉईस कट करते. अशा प्रकारे आपण बऱ्याच इंटरेस्टिंग फॅक्ट्स बघितल्या. तर यानंतर आपण फिजिओग्राफिक जे झोन आहेत इंडियाचे, हिमालयाज, नदर्न प्लेन, पेनिन्सुलर प्लेट्यू, इंडियन डेझर्ट, कोस्टल प्लेन आणि आयलँड्स, हे we will see in next lecture. We start from Himalayas. Himalaya is a very interesting topic. का इंटरेस्टिंग आहे, कारण की हिमालयामध्ये वर्ल्डमध्ये जेवढे व्हेजिटेशन तेवढे एका हिमालयामध्ये आपल्याला सापडतील. जसं की माउंटेन फॉरेस्ट,
ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट, ट्रॉपिकल वे डेसिडियस, हे सर्व प्रकार एका हिमालयामध्ये पाहायला मिळतात. सो हिमालय इज व्हेरी इंटरेस्टिंग. वी विल सी इन नेक्स्ट लेक्चर्स. सो स्टे ट्यून विथ अस. थँक यू फॉर वॉचिंग. धन्यवाद. थँक यू.